बीड जिल्हा पुन्हा एका गुन्हेगारीच्या घटनेने चर्चेत आलाय। एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। एका शेतमजुराला वाचवण्यासाठी गेलेल्या निवृत्त अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अनेक कारणांनी चर्चेत आहे। आता पुन्हा एकदा मारहाणीच्या घटनेने बीड हादरलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या लौड गावात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली। किरकोळ 1200 रुपयांच्या वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचं अपहरण केलं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या राजाराम सिरसट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लाठ्या काठ्या, धारदार शस्त्र आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण केली। इतकंच नव्हे तर 1.5 लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अमानुष वर्तन देखील केलं। मुलगा पोहोचताच आरोपी पळाले, मात्र एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले। गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। किरकोळ पैशासाठी झालेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे। फोन केला की मला गड्यानं उचलून नेले मुकादमानं आणि तो पैसे मागतोय। मी म्हणलं किती पैसे, तर ते म्हणला 1200 रुपये। मुकादम म्हणे 1.5 लाख रुपये। त्यामुळे म्हणलं ते गड्याला सोडून देईल ना, पैसे दिल्याशिवाय देत नाही सोडून। तर ते म्हणे 1.5 लाख द्या घेऊन जा। आता मला काम धंदा होत नसल्यामुळे मी गडी लावलेला आहे। मी 1.5 लाख घरी जाऊन घेतले आणि लवळा गेलो। ते मसनवाड्यात बसलेले होते, तिथे मला फोन केला, तिथं जा या म्हणले। घेऊन गेलो असता 12 ते 15 लोकांनी मला अशी मारहाण केली, जबर मारहाण केली। माझ्या खिशातले 1.5 लाख रुपये तिघांनी घेतले त्यांनी। बीडचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे। संतोष देशमुख प्रकरणानंतर अजितदादांनी कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता। आता या मारहाण प्रकरणात सुद्धा कडक कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार कुणालाही नाहीये। एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आता कुठं अशा गोष्टी झाल्या तर कायद्याने काम होईल ना। पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील। कोण राज्यकर्ते समर्थन करणार आहे काही गोष्टीचं नाहीच। त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही मला सांगितलं, मी आता गाडीत बसल्यावर SP लाही फोन लावीन आणि कलेक्टरलाही फोन लावील आणि ताबडतोब जी काही रीतसर कारवाई असेल ती करा, अशा प्रकारच्या सूचना आहे। खरं तर पहिल्यापासूनच मी दिलेल्या आहेत। कुणाच्याही फोनला दबावाला बळी न पडता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा चुकीचं वागण्याचा प्रयत्न कोणी केला, ते कुणीही व्यक्ती असू द्यात, सत्ताधारी पक्षाचे असू द्यात, विरोधी पक्षाचे असू द्यात किंवा राजकारणाशी संबंधित नसणारे असू द्यात, त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची असं सांगितलं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली। या प्रकरणात त्यांनी कायदेशीर पावलं उचलावीत असं त्यांनी म्हटलंय। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते, त्यांनी मध्यस्थी केली होती या संदर्भामध्ये। त्याला मारलं? हो, पोलीस अधिकाऱ्याला? हो, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जिवंत आहेत ना? हा, म्हणजे त्यांना अमानुष मारहाण केली, त्यांचे उपचार सुरू आहेत। ठीक आहे ना। आता ते स्वतः तुम्ही पोलीस अधिकारी आहे, मी तर काही वाचली नाही ती न्यूज। तर ते स्वतः पोलीस अधिकारी होते, हो, तर त्यांना माहिती आहे कायद्यानं काय काय करायला पाहिजे, ते त्याप्रमाणे पावलं उचलतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड मधल्या काळ्याकुट्ट गुन्हेगारी विश्वाचा चेहरा उघड झाला होता। वाल्मी कराडचे अनेक काळे कारनामे देखील समोर आले होते। बीड मधल्या गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यावर चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा ही हादरवणारी घटना घडली। त्यामुळे बीड मध्ये कायदा सुव्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह अद्याप देखील कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।